प्रमावती खार्डी संघ कॅप्टन आपण कुठे जाऊ नका, कारण यानंतर आपणास लगेच टॉस साठी यावं लागणार आहे, कारण चेना संघ उपस्थित राहिलेला नाही, त्यामुळे आपणास दुहेरीची मॅच लगेच खेळावी लागेल. पाय संघाविरुद्ध कान्हे स्पोर्ट्स पाय ए संघाविरुद्ध लक्षात घ्यायचं आहे. तर दुहेरीतली मॅच आपण पाहणार आहोत. पारंपरिक लढत 4 षटकांचा सामना असणार आहे. अनिल अंकलेश स्पोर्ट खार्डी विरुद्ध सोनिका माता मालवडी बी. दोन्ही संघ जे आहेत दोन्ही कंप्लीट टीम आहेत आणि दोन्ही संघाने पहिले सामने अतिशय डॅशिंग अंदाजामध्ये जिंकलेले आहेत. श्री कान्हे माता चषक 2026 ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकता. टाईप करा डिका स्पोर्ट लाईव्ह. आज तब्बल 9 ठिकाणी डिका स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जातोय आणि आता ऑनलाईन मी बघितलं जवळपास 250 पेक्षा जास्त प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्षेत्ररक्षण लावलं जाते. सलामीची जोडी खेळपट्टीवर. हर्षद आणि विघ्नेश. आय थिंक पहिल्या मॅच मध्ये हर्षद नव्हता, त्यामुळे आता मात्र हर्षद सज्ज झालेला एक सलामीचा आहे, नामांकित बॅटर आहे. खार्डी संघासाठी सुवर्ण संधी. हॅट्रिक जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. स्विचचा फटका खेळलेला आहे गॅप मधून. चेंडू जाईल स्क्वेअर थर्डमॅन सीमारेषा पलीकडे चौकार. धर्मेंद्र तांगडे यांच्याकडनं सुवर्ण संधी. हॅट्रिक आपण जर घेतली, विकेटची हॅट्रिक, त्याचबरोबर चौकारांची हॅट्रिक खार्डी संघासाठी, त्याचबरोबर षटकारांची हॅट्रिक, 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा फटका बघायला मिळते कव्हरच्या दिशेने. डिपिश पॉइंट सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली बॅटिंगला सुरुवात केली हर्षदने. शॉर्ट बॉल आखूट टप्प्याचा चेंडू आणि जागा अवगुण फटका खेळलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जाणारा हा तिसरा चौकार. हर्षद इज ऑन फायर. लागोपाठ 3 चौकार लगावलेले आहेत. क्लास क्रिकेट बघायला मिळते. तिन्ही चौकार जर आपण बघितले, तिन्ही दिशेला त्याने चौकार लगावले. पहिला चौकार स्क्वेअर थर्डमॅन, दुसरा चौकार पॉइंटला आणि तिसरा चौकार डिग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. याला म्हणतात क्लास क्रिकेट. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक चौकार कोणी लगावले असतील तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 2016 चौकार वन डे क्रिकेटमध्ये लगावले. पुन्हा एकदा यावेळेला मात्र लाफ्टेड शॉट. चेंडू हवेत. संधी होती खरं तर, परंतु त्या ठिकाणी फुटबॉल खेळताना दिसतोय यष्टीरक्षक. तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. भले 3 चौकार लगावले, पण संधी निर्माण झाली होती फलंदाजाला बाद करण्याची. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या झालेली आहे 13. चांगली सुरुवात आहे. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना सोनिका माता मालवडी बी संघाची चांगली सुरुवात. महागडा ठरतोय उमेश. पुन्हा एकदा फटका. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होणार नाहीये, कारण कुठलाही क्षेत्र शॉर्ट स्क्वेअर लेगला नाहीये.
जवळपास लॉंग लेगला चेंडू होते, ओव्हर थ्रो होतोय आणि तिसरी धाव ही पूर्ण होते. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अनिल अंकलेश कराडी संघाचं क्षेत्ररक्षण खराब झालं होतं. जर दुखापत झाली असेल तर आपण रेली स्प्रे घेऊन जायचं. रेली स्प्रे उपलब्ध आहे. प्रायमरी एड्स प्राथमिक उपचार प्रथम उपचार उपलब्ध आहेत. रेली स्प्रे आपण घेऊन जायचं आहे. जास्त इंजुरी झालेली किंवा नाही बघूया आपण. अन्यथा रिटायर हर्ट. मला वाटतं यष्टिरक्षण करण्यासाठी आदित्यला बोलावलं जात आहे. आता रिटायर हर्ट झालेला आहे. क्षेत्ररक्षण करणार आहे किंवा नाही. यष्टिरक्षक करण्यासाठी आदित्यला बोलवलेलं आहे. उमेश या मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू जवळपास आहे मिडॉनला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. पहिले षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. चांगली सुरुवात टॉस हरल्यानंतर सोनिका माता मालोडी बीच संघाची. कारण पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार लागवले हर्षदने आणि 5 चेंडूमध्ये आपण पाहतोय 14 धावांवर खेळतोय. यानंतर ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी विरुद्ध सिकानाई स्पोर्ट्स ए या दोन संघांमध्ये मॅच होईल. दोन्ही संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच असणार आहे. आता मात्र जय तांगडी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. चांगली पार्टनरशिप बघायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये हात केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 20. स्लोवर 1 चेंडू हवेत आहे पण झेल होण्याची शक्यता नाहीये. कारण डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 22. 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. तिसऱ्या षटकात खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. कारण जय तांगडे याने एक फलंदाज बाद केला आणि फक्त 5 धावा दिल्या. पण सरासरी जर 2 षटकाचा विचार केला तर एक चांगली धावसंख्या आहे. कारण 22 धावा आहेत. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. याचप्रमाणे धावसंख्या झाली तर धावा होतील 44. पण तू स्लॉग ओव्हरमध्ये मोठी फटकेबाजी केली तर 45+ पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. 8 मिनिटाची वेळ 2 षटकांसाठी घेतलेली आहे. चांगलं डिसिप्लिन. आज सकाळपासून आमचे एक्सपर्ट स्कोरर इंजिनियर जयेश तांगडी मला माहिती देत आहेत की खूप डिसिप्लिन क्रिकेट, खास करून क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी चांगल्या प्रकारे होते. वेळेचं भान प्रत्येकाने ठेवलेलं आहे आणि अशाच प्रकारचं वेळेसंदर्भात तुम्ही सहकार्य करा. कारण आजचा जो मेगा फायनल असेल तो जास्तीत जास्त षटकांचा तुम्हाला बघायला मिळेल. स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने काल जबरदस्त कामगिरी केली आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. खास करून संघाचे प्रमुख खेळाडू संघामध्ये नव्हते. जितू गवळी नव्हता, दीपक मडवी नव्हता, चंदन मुकादम नव्हता, प्रवीण भालेकर नव्हता, राकेश पाटील नव्हता. पण मात्र युवा खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आणि आपला संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यामध्ये सर्वांनी सांघिक कामगिरी सर्वांची बघायला मिळाली. तिसरं षटक हिमेश तांगडी. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी. सुरुवात चांगली झालेली आहे. एक काळ असा होता की धर्मेंद्र तांगडी सुद्धा खूप चांगली बॅटिंग करायचे, फटकेबाजी करायचे. आज धर्मेंद्र तांगडी यांचे सुपुत्र हिमेश तांगडी आहेत. मागच्या मॅचमध्ये हिमेश तांगडीने 3 फलंदाज गारद केले होते. हिमेश राईट आर्म
बॅटला स्पर्श होतो आणि खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेगला चेंडू डीप फाईन लेग सीमा पार चौकार. खरं तर चेंडू तुम्ही अडवायला हवा. झेल जर मिळाला नाही, चेंडू अडवला किमान तुम्ही 3 धावा वाचवू शकता. ते बघायला मिळालं नाहीये. 4 धावा मिळतात. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. समीर तांगडी मात्र चूक करत नाहीये. पॉइंटला झेल घेतोय. संघाला सफलता मिळवून देतोय. हे पण समीर तांगडीची प्रशंसा करायला हवी. खरं तर स्वतः पूर्णपणे फिट नाहीये. त्याने बघितलं सुरुवातीला तो यष्टीरक्षकाची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यानंतर बघितले आपण पूर्ण फिट नाही. मात्र स्वतःला यष्टीरक्षकापासून दूर केला आणि क्षेत्ररक्षण करायला सज्ज झाला. सुरुवातीला एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी मिडॉनला सुद्धा केलं होतं. त्यानंतर पॉइंटला एक चांगला झेल घेतला. महत्वपूर्ण झेल. आणि झेलही कोणाचा घेतलेला आहे? विशाल रावते, संघाचा प्रमुख फलंदाज. त्याचा झेल घेतलेला आहे. विशाल रावते थोडा संघर्ष करताना दिसला. कारण 6 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी केल्या 100च्या स्ट्राईक रेटनं. आणि तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 100चा स्ट्राईक रेट किमान तुम्ही 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा जमवायला हव्यात. तरच तुम्ही 4 षटकामध्ये 40 पेक्षा जास्त धावा जमवू शकता. स्विच हिट आणि चेंडू जाईल गली आणि जवळपास पॉइंटच्या मध्ये सीमारेषा पलीकडे चौकार. बॉलची फेक करायची आहे. आमचे व्हॉलंटियर्स 30 धावा झालेत. हिमेश तांगडीने सुरुवातीला चेंडू डॉट टाकला. त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर पुन्हा चौकार. संमिश्र षटक बघायला मिळते. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली धावसंख्या आहे 30. तसेच श्री कान्हाई स्पोर्ट्स ए दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच असेल. याला मात्र पूर्णपणे शफल क्रॉस झाला होता. उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी हिमेश जरा बघायला मिळते. कमबॅक करतोय चौकार लागल्यानंतर. षटकातील शेवटचा चेंडू. 4 षटकांची मॅच आहे. हिमेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. आणि बॉडी लँग्वेजला बघितलं बॅटरच्या की शफल क्रॉस होते त्या अनुसरून चेंडू हाताळला. कमबॅक करतोय. खरं तर चांगलं षटक म्हणता येईल. कारण षटकामध्ये धावा दिल्यात फक्त 8 आणि 1 फलंदाज बाद केलेला आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि बरोबर 10च्या सरासरीने धावा आहेत 30. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. आणि आता मात्र लास्ट ऑफिशियल कॉल. ब्रह्मावती स्पोर्ट्स खारडी तसेच श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये ए दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. वेळी संदर्भात सहकार्य करायचं आहे. आमचे एक्सपर्ट करून माहिती 3 षटकांसाठी किती वेळ घेतलेली आहे? 13 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. उदय तांगडे येतोय. अंतिम षटक.
विघ्नेश मडवी ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकर इनला पूर्वेश. यावेळेला मात्र शॉर्ट अंपूलचा फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण. 1-2 का 4. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धाव मिळत आहेत. त्या ठिकाणी होता खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. उदय राईट आर्म पण फटका खेळला त्याच जयच्या दिशेने. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जय करतोय. मात्र ओव्हर थ्रो होतोय. धावबादची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. डीजे याचा प्रमोद देवळीकर आणि प्रणय रायकर A1 जोडीच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. 09 से प्रतिष्ठान आणि त्यांना अगदी तोला मोलाची साथ से कानाई स्पोर्ट्स पाये बी त्याचबरोबर शूर मराठा पाये यांच्या वतीने पूर्णपणे सहकार्य मिळालेले, त्यांची साथ मिळाल्याने अतिशय दर्जेदार आयोजन आपण पाहतोय श्री कान्हाई माता चषक 2026. आता बॅटिंग करण्यासाठी येतोय स्वराज मडवी. स्ट्राईकला स्वराज मडवी असणार, नॉन स्ट्राईकला. यामध्ये ड्राईव्ह केलेला आहे चेंडू सरळ जाईल लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. थोडासा ओव्हर थ्रो होतोय. धावबाची शक्यता आहे. ओव्हर थ्रोच्या रूपाने तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. वेदर इज आउट ऑर नॉट. फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचला आहे किंवा नाही. कारण पंचांनी यासाठी खरं तर मागणी केलेली आहे की गोलंदाज जो आहे तो बरोबर पंचांच्या समोर येऊन त्यांनी बाद करण्याचा प्रयत्न केला. पंचांनी खरं तर पवित्रा घेतला होता पण तो बरोबर त्यांच्या समोर आला हा गोलंदाज. आपण पाहूया रिप्ले मध्ये. यस क्लीन अँड नीट टेलिकास्ट डिका स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून चांगली ॲक्शन रिप्ले तिसरे पंच पाहत आहेत. OUT आउट. क्रुशियल मोमेंट करत टच अँड गो. पंचांना सुद्धा खूप चांगल्या रीतीने पाहावं लागलं कारण पाय सुद्धा शेवटच्या क्षणी आणि बॅट जर बघितली पण थोडीशी हवेत होती. जर ग्राउंडेड केला असताना बल्ला बॅट तर कदाचित हा बॅटर पोहोचू शकला असता. त्यासाठी तुम्ही बॅट ग्राउंडेड करणं गरजेचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. एक धाव झाली. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय निलेश काठे. खरं तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात झाली होती. 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केलं जय तांगडीने. त्यानंतर कमबॅक केलं हिमेश तांगडीने. त्यानंतर उदय सुद्धा खरं तर चौकार जो गेला तो क्षेत्ररक्षण खराब झालं होतं पण चांगली गोलंदाजी करतोय उदय. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. ही दुहेरीतली दुसरी मॅच असेल. चैतन्य खारखंडी आणि प्रवीण तांगडी. खूप चांगला चेंडू आहे मात्र उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाले 36. 4 षटकांची मॅच आहे आणि हे अंतिम षटक आहे. उदय
हा चेंडू सुद्धा स्वैर आहे, दिशाहीन आहे. अशा वेळी तुम्ही जेव्हा अशा प्रकारच्या धावा बहाल करतात आणि ह्याच धावा बऱ्याचशा वेळेला निर्णायक ठरतात. मागची मॅच तुम्ही बघितली असेल, भले सुदेशने षटकार लगावला पण बॉल टू बॉल इक्वेशन आलं होतं. फुल टॉस, चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. पण थ्रो अजूनही आपण बघतो बेफान थ्रो. अजून किती चेंडूचा खेळ बाकी आहे? 2 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 38. रुपेश काठेला खूप उशिरा भजन केलंय. मागच्या मॅच मध्ये रुपेश खरं सलामीला आला होता. येस 39, सॉरी थोडीशी स्कोअर करणं मिस्टेक झाली. 39 धावा झाल्या 39. याला मात्र ताकदवर फटका खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. धावबाची शक्यता आहे का? मात्र पुन्हा थ्रो तितकासा चांगला येत नाही. 2 धावा पूर्ण होत आहे. धावसंख्या झालेले 41. रुपेश काठेला एवढं उशिरा प्रचारण का केलं गेलं? कारण मागच्या मॅच मध्ये रुपेश काठेने खूप चांगली बॅटिंग केली होती. मागच्या वेळी तो सलामीला आला होता. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली 41. नो बॉलचा इशारा आहे आणि ह्या धावा ज्या त्या कदाचित निर्णायक ठरू शकतात. धावसंख्या जी सुद्धा वेगाने वाढली 46. आमचे सहकारी समालोचक दशरथ पाटील जर या ठिकाणी असते ना, ते लगेच बोलले असते बेफान बेधुंद हा शब्द त्याने वापरला असता. अनिल अंकलेश खर्डी संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं, पण त्याची थ्रो करण्याची थोडी पद्धत अशी वेगात थोडीशी ॲग्रेसिव्ह पद्धतीने थ्रो करतायत. हा यस फटका खेळलाय. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण मात्र फ्रेड होतं हे विसरून चालणार नाही. दोन धावा आणि तिसरीला बाद झालेला आहे. त्यामुळे धावसंख्या झालेली आहे 48. 49 धावांचं लक्ष. आपण जाऊया लगेच टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय रघुनाथजी देवळीकर साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला ब्रह्मावती स्फोट खाडी आणि त्यांच्या विरोधात कान्हाई स्फोट पाये या 2 संघामध्ये आपल्याला टॉस पाहायला मिळेल. आणि खाडी संघाचं वैशिष्ट्य राहिलं आहे, प्रत्येक सामन्यामध्ये टॉस जिंकलाय खाडी संघाने. आणि इथे जर पाहिलं तर कान्हाई स्फोट पाये संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला 09 आणि एका बाजूला A1 जोडी. सन्माननीय रघुनाथजी देवळीकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. कॉइन स्पिन केला जातोय. A1 जोडी असो कॉल आणि A1 जोडी आलेला आहे आणि खाडी संघाने टॉस जिंकलाय. मी रघुनाथजी देवळीकर यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचंय. टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. 4 षटकांचा सामना आहे आणि दुसऱ्या फेरीतील तुम्ही सामना खेळताय. एकंदरीत निर्णय काय असेल? समोर संघ जर पाहिला तर कान्हाई स्फोट पाये संघ घरच्या मैदानावरती खेळतोय. सरकार क्रिकेटमध्ये या स्पर्धेमध्ये उपविजेता राहिलेला संघ आहे आणि त्या संघाविरोधात काय फिल्डिंग फर्स्ट.
मागील मॅचमध्ये देखील फिल्डिंग केली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही टार्गेट चेस केला. खरं तर फलंदाजाची कमतरता जाणवली बॅटिंग करत असताना. गोलंदाजी खूप चांगली राहिली. काने स्पोर्ट पाय संघाला किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये, कारण घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावरती त्यांचे फलंदाज देखील फॉर्मात आपल्याला पाहायला मिळालेत. तुमची गोलंदाजी चांगली आहे. एकंदरीत किती धावांचं टार्गेट असेल? 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. कसं वाटतं या खेळपट्टीवरती त्यांना एकंदरीत त्या मैदानामध्ये खेळताना त्याचा अनुभव राहिलाय? ही खेळपट्टी आता तर फॅमिलियर झालेली आहे, कारण आम्ही ते जवळजवळ 3 टुर्नामेंट खेळलेलो आहोत आणि आमची ग्राउंडच्या बाहेर प्रॅक्टिस कमी झालेली आहे, पण या ग्राउंडवरती प्रॅक्टिस जास्त झालेली आहे. कशा पद्धतीने एन्जॉय करताय कानाय स्पोर्ट पायचं आयोजन हे आणि एकंदरीत एवन जडीचं हे आयोजन कशा पद्धतीने एन्जॉय करताय ही स्पर्धा? आयोजन नियोजन तर चांगलंच आहे आणि ही आधीची स्पर्धा आणि ही स्पर्धा दोन्ही स्पर्धा आम्ही एन्जॉय करतो इथे. भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी कानाय स्पोर्ट पाय संघाचा कॅप्टन चैतन्य आहे. चैतन्य, भरपूर महत्त्वाचा सामना असेल तुमच्यासाठी. पहिला सामना खेळताय. खऱ्या अर्थानं समोरील टीमने टॉस जिंकलाय. पाय संघ नेहमी टॉस हरत असतो, आज देखील हारलाय. टॉस जिंकला असता तर निर्णय कोणता घेतला असता? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करत असताना फलंदाज देखील चांगल्या फॉर्मात आहे. सरकार असोसिएशनमध्ये जबरदस्त कामगिरी केली. या असोसिएशनमध्ये खेळताना एकंदरीत पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकांचे सामने असतात, परंतु तुम्ही दुसऱ्या फेरीतील सामना खेळताय. कोणते असे फलंदाज असतील त्यांच्यावरती जास्त विश्वास असेल? कारण उत्तम धिंडा देखील चांगल्या फॉर्मात आहे. आणि आणखीन कोणते फलंदाज असतील ते आजच्या दिवसामध्ये खेळतील आपल्या संघामध्ये? अभिजित आहे, बारके आहे, जितू आहे, चंदनबाई यांच्याकडून अपेक्षा आहेत. गोलंदाजीमध्ये असे कोणते 4 गोलंदाज असतील? खऱ्या अर्थानं भरपूर मोठे गोलंदाज तुमच्या संघामध्ये पाहायला मिळतात. आज असे कोणते 4 गोलंदाज? जितू, संतोष, अभि, विकी. संघाकडून काय अपेक्षा असेल एकंदरीत आजच्या पूर्ण दिवसामध्ये? सगळ्यांकडून 100%ची अपेक्षा आहे आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि कानाई स्पोर्ट पाय या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर उमेश आणि त्याच्या सोबतीनं आदित्य. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्ट्रोक केला. स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर नाहीये. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज उमेश यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. स्क्वेअर रिजन मध्ये वॅकेट एरिया होती आणि त्याचाच फायदा घेतला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना उमेश यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार या मॅचमध्ये आलेला आहे. स्वराज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. डीप पॉइंट सीमारेषेच्या अगदी जवळ त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त 2 धावा मिळतील. काय जबरदस्त बॅटिंग करतोय उमेश. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती त्याचा आत्मविश्वास पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं संघर्ष मैदानावरती सुरू आहे आणि जबरदस्त बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती स्वराज मडवीच्या विरोधात धावा येताना आपण पाहिल्यात. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. उमेश मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात आणि खऱ्या अर्थानं सुरुवात करत असताना दोन्ही चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे या षटकामध्ये. राऊंड विकेट. गोलंदाज इथे देखील खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. लक्ष्यमच्या बाहेर चेंडूची पिचिंग होती अगदी असंच पंच म्हणतात आणि इथे जर पाहिलं तर शरीराचा वेध घेत असताना लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. 49 धावांचा टप्पा ओलांडायचा 4 षटकामध्ये. 7 धावा माफ करा, 49 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे आणि आतापर्यंत 7 धावा धाव फलकावरती. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने या षटकामध्ये आतापर्यंत धावा बनवल्यात. आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते. अमन त्या ठिकाणी होते आणि अमन यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त इथे एकच धाव. चांगली सुरुवात राहिलेली आहे. खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या षटकामधील. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा स्वराज मडवीने खर्च केल्यात. स्वराज मडवीची गोलंदाजी देखील आतापर्यंत तितकीशी चांगली राहिलेली नाही आहे या स्पर्धेमध्ये.
हो, खोलात टाकला होता, डिगआउट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फिल्डर वेगाने धावतात, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हर्षदनं चांगली फिल्डिंग केली परंतु डायरेक्ट हिट करू शकले नव्हते आणि त्यामुळे फक्त एकच धाव इथे उमेश राणा मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 9 धावा धावफलकावरती, 49 धावा. जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये सोनिका माता मालोडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु इथून जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने बनवल्यात. इथे मोठा फटका, उडवलाय बॉल, चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आदित्यांच्या बॅट मधून अस्मानी सुलतानी टोला, ठोकलाय षटकार. पहिल्या षटकाचे देखील संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 15 धावा. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आदित्यने 2 चेंडूचा सामना केलाय, त्याच्या बॅटमधून षटकार. उमेश देखील चांगली कामगिरी करतोय, त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला चौकार पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर अगदी जर पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती. दोन्ही फलंदाजाने आपली देहबोली आणि आविर्भाव जर पाहिलं तर भरपूर काही सांगून जाते की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. कारण पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती. जबरदस्त सुरुवात या षटकामध्ये राहिली. पहिल्या षटकामध्ये स्वराजच्या विरोधात आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर आदित्यांचं कौतुक करावं लागेल. मागील मॅचमध्ये देखील आदित्यांच्या बॅटमधून धावा आपण पाहिल्या. याही मॅचमध्ये मोठा फटका देखील त्यांनी सजवला. एक मोठा षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश मडवी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला होता. अष्टपैलू कामगिरी याच गोलंदाजाने केली होती आणि तोच गोलंदाज अर्थातच विघ्नेश मडवी बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो, यावेळेस विघ्नेशच्या विरोधात देखील मोठा फटका. निलेश काठे चांगला प्रयत्न परंतु कॅच ड्रॉप. हो, काय जबरदस्त प्रयत्न केला होता. अगदी वेगामध्ये धावले होते परंतु आपल्या संघासाठी धावा वाचवल्या असं देखील म्हणावं लागेल. काय जबरदस्त प्रयत्न केला. फक्त आणि फक्त या चेंडूवरती एकच धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. निलेश काटे जर पाहिलं तर चांगली मेहनत करतायत. चांगला प्रयत्न त्यांचा राहिला होता. कारण अशा प्रकारचं झेल घेणं थोडंसं कठीण असतं परंतु चांगला प्रयत्न त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज विघ्नेश मडवी चांगल्या फॉर्मात आहेत. गोलंदाजी मागील षटका मॅचमध्ये जबरदस्त राहिली. याही मॅचमध्ये सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती परंतु आदित्य आज थांबणार नाही. आणखी एक मोठा षटकार स्विच हिटच्या स्वरूपात ठोकलाय षटकार. आदित्य जबरदस्त सलामी देत आहेत या मॅच मध्ये. 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 14 धावा. हर्षद बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु समोर उडवलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. ओहो, व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, व्हाट अ फॅन्टास्टिक कॅच बाय विघ्नेश मडवी. अफलातून एफर्ट्स, ॲथलेटिक एफर्ट्स पाहायला मिळाला विघ्नेशच्या माध्यमातून. परंतु इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल का? यस, या ठिकाणी तिसरे पंच पाहणी करतील परंतु विघ्नेश मडवी लाजवाब उडता विघ्नेश इथे पाहायला मिळाला. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल मानला जाईल परंतु डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसरे पंच पाहणी करतील. काय एफर्ट्स लावलाय. एका हातामध्ये चेंडूला पकडलाय परंतु आमचे तिसरे पंच पाहणी करतील काय घडले अगदी. आणि इथे पारदर्शकता आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं पारदर्शकता आहे आणि टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतला जाणार आहे डिका स्पोर्टच्या माध्यमातून. आणि डिका स्पोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे पंच टेक्निकल सपोर्ट घेत आहेत परंतु जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळालाय. आणि काय कमाल दाखवली आहे विघ्नेश मडवीनं. काय जजमेंट आहे जबरदस्त. आणि ते फलंदाज OUT फलंदाज बाद. वा विघ्नेश वा,
काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल असेल खऱ्या अर्थाने विघ्नेश यांचा. अफलातून झेल, एका हातामध्ये झेल पकडलाय आणि तदनंतर शरीराचं संतुलन लाजवाब होतं. वा, कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. विघ्नेश मडवी नाव चर्चेमध्ये आहे. खरं तर बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करता आली नाही. गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करता आलेली नाहीये, परंतु फिल्डिंग करत असताना काय एफर्ट्स दिलाय. लाजवाब कमाल दाखवली विघ्नेशनं. खरं तर लॉंग ऑनला अशा प्रकारचा झेल करणं डिफिकल्ट असतं, परंतु शेवटपर्यंत चेंडूची नजर, तदनंतर शरीराचं संतुलन सर्व काही ओके आणि लाजवाब झेल. इथे फलंदाज उमेश बाद झालाय. नवीन फलंदाज मोनिश तांगडी मैदानावरती दाखल होते. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या 14 धावा. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता, परंतु विघ्नेश मडवीचा एफर्ट्स लक्षात राहणारा एफर्ट्स राहिलाय. अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाला. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु झेल कंप्लीट केला गेला. आदरणीय सन्माननीय नागराज भोईर यांना विनंती करतोय, आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. नागराजजी भोईर, आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील सहकार्य लाभलाय. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे. असे नागराजजी भोईर, आपण यायचं आमच्या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मोनिश तांगडी मैदानावरती दाखल झालाय, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद डावला महत्वाची विकेट प्राप्त केली. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, परंतु आदित्य वेगाने धावले. तिथे एक धाव मिळेल. प्रत्येक धावेसाठी जबरदस्त कामगिरी करतायत आदित्य आणि इथे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 36 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं फिल्डिंग चांगली होणं गरजेचं आहे. एक झेल पकडला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संघामध्ये एनर्जी निर्माण झाली असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने विघ्नेश मडवीचा एफर्ट्स होता, कमालीचा एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला. परंतु हर्षद देखील चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 3 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा हर्षदने खर्च केलेले आहेत या षटकामध्ये. गोलंदाज तयार. हो, कमी गतीने चेंडू टाकले, हवेत खेळलेत, परंतु ते फिल्डर आहे विशाल मडवी. फिल्डिंग चांगली, कव्हर पॉइंटला होते आणि फिल्डिंग चांगली राहिली आणि इथे फक्त एकच धाव मिळाली आदित्य यांना. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 37 धावा. या षटकामध्ये धावा थांबल्यात आणि क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येते ना, तेव्हा धावा थांबतात आणि खऱ्या अर्थाने या षटकामध्ये हर्षद डवलाने कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु मोनिश तांगडी मोठे फटके खेळण्यासाठी जाणले देखील जात आहेत आणि या मॅच मध्ये क्रुशल मोमेंटला तो देखील मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज हर्षद राऊंड विकेट, ओव्हर द विकेट आलेत आणि ते जर पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू आणि ते एकच धाव मिळेल. काय गोलंदाजी केली जाते, वेगावरती स्वार झालाय. या षटकामध्ये धावा येत नाहीये, परंतु प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. इथे देखील फक्त एकच धाव, मोनिशच्या खात्यामध्ये 1 धाव आणि या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 38 धावा. येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये फक्त 5 धावा गोलंदाज हर्षदने खर्च केल्यात. काय जबरदस्त कमबॅक केलाय, दबाव निर्माण केलाय फलंदाजांवरती. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज हर्षद डवला बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 5 चेंडू खूप चांगले राहिलेत. हो, स्विचिटचा फटका गॅप मध्ये आदित्य. आज जर पाहिलं तर स्विचिटचे फटके खेळतात, यशस्वी देखील होत आहेत. आणखीन एक चौकार आदित्यच्या बॅट मधून. फलंदाजी पाहायला मिळते आदित्य यांच्या माध्यमातून. इथे देखील जर पाहिलं तर चौकार आलेला आहे. सातत्याने स्विचचे फटके आदित्य यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार देखील पाहिलेत.
आणि आतापर्यंत 24 धावा आदित्य यांच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आज. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ अगदी रंगात आलाय. जबरदस्त कामगिरी करतायत फलंदाज. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आदित्यांचं कौतुक करावं लागेल, उमेश यांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि गोलंदाजी करत असताना युवा गोलंदाज हिमेश तांगडीनं देखील भरपूर प्रभावित केलंय. उदय यांची गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली. प्रत्येक खेळाडूनं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी केली आहे. जय तांगडीच्या षटकामध्ये देखील भरपूर कमी धावा आणि उमेश देखील चर्चेमध्ये राहिलेत. परंतु इथून हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल मडवी, निलेश काठेचा वापर केलेला नाहीये. निलेश काठे देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु इथे विशाल मडवी या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आदरणीय सन्माननीय नागराज भोईर यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच कल्पेश तांगडी देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल मडवी, परंतु स्ट्रायकिंग एंडला मोनिश आपल्याला पाहायला मिळतात. मोनिशने 2 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून एकच धाव आतापर्यंत आलेली आहे या सामन्यामध्ये. परंतु येणाऱ्या 7 चेंडूवरती 7 धावा इथे बनवायच्या आहेत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल मडवी एक अनुभवी गोलंदाज आहे. अशा परिस्थितीमध्ये कशी गोलंदाजी करावी हे ठाऊक आहे विशाल मडवी यांना. आणि त्याच मुलेच की काय त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. निलेश काठेला थोडंसं बाजूला ठेवलंय आणि विशाल मडवी यांना इन्व्हाइट केलंय या मॅचमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. खरं तर विशाल रावते देखील ऑप्शन असू शकला असता, परंतु विशाल मडवी यांच्यावरती विश्वास दाखवलाय. राऊंड विकेट. हो, कोलवटापाड्या चेंडू होता, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. थोडीशी फंबलिंग झालेत आणि चाचपडत आहेत फिल्डर त्या ठिकाणी. आणि ते जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते धावबाच्या स्वरूपात फलंदाज मोनिश बाद होतोय. चांगला फटका खेळला होता. 3री धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आदित्यने केला आणि ते 2 धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. येणारे 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. परागजी देवळीकर यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पराग यांचं देखील कौतुक करावं लागेल. खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून चेंडू उपलब्ध करून दिले गेलेले आहेत आणि पराग यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. आणि स्पेशली या स्पर्धेसाठी आपले सर्व पराग यांनी भरपूर जास्त वेळ दिलेला आहे आणि आपली सर्व कामे बाजूला ठेवून या स्पर्धेसाठी पराग देखील दाखल झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आदरणीय सन्माननीय लतीश पाटील हे देखील उपस्थित आहेत. कोपरी गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा व्यक्तिमत्व, आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विशाल, पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आदित्य. हो, इथे हवेत खेळलेत, फटका फसलाय, फिल्डर धावतात वेगाने, परंतु कॅच कंप्लीट केलं जाईल का? हो, यस, कॅच पकडलाय. या मॅच मध्ये महत्वाची विकेट. आदित्य तांगडी बॅक टू द पेव्हिलियन. खरं तर आदित्य महत्वाचा खेळाडू होता. इथे मोठा फटका खेळण्याचा औदार्य त्यांनी दाखवलं, परंतु त्या ठिकाणी निलेश काठे होते सेफ हँड आणि निलेश यांच्या माध्यमातून चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि आणखीन एक फलंदाज बाद झालाय. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 5 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. सोनिका माता मालोडी बी संघ लढवया संघ आहे, संघर्ष करणारा संघ आहे आणि शेवटच्या चेंडू पर्यंत लढणारा संघ आहे आणि तो संघर्ष मैदानावरती सुरू आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत धीर नाही सोडायचा, लढायचा, संघर्ष करायचं. क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत लढायचं, संघर्ष करायचो आणि तोच संघर्ष मैदानावरती सोनिका माता मालोडी बी संघ या मॅच मध्ये करतोय. कारण येणारे 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. विशाल मडवी या गोलंदाजावरती विश्वास का दाखवला? विशाल मडवी या गोलंदाजाला शेवटचं षटक टाकण्यासाठी का बोलवलं गेलं?
अगदी गोलंदाजी करत असताना विशाल मडवी स्वतःला सिद्ध करतोय, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्याची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. येणारे 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज उदय मैदानावरती दाखल झालाय. एका बाजूला जय तांगडी देखील आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं ना तर 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चार चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. दोन्ही संघ एकाच विभागातील. एका बाजूला मालोडी संघ आणि त्यांच्या समोर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघ मैदानावरती खेळतोय. आज खार्डी संघाने देखील भरपूर इम्प्रेस केलंय, परंतु सोनिका माता मालोडी संघ पहिल्या सामन्यामध्ये बलाढ्य पांजू स्पोर्ट पांजू या संघाचा पराभव केला, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा मागे राहिला होता. परंतु विशाल मडवी या षटकामध्ये सुरुवात चांगली करतायत. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. प्रत्येक धाव महत्वाची असते. ईच अँड एव्हरी रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक धावेला महत्व दिलं जातं या क्रिकेटच्या पटलावरती आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर प्रत्येक धावेसाठी मैदानावरती संघर्ष सुरू आहे या 2 संघांचा. पॉलिंग ट्रॅकवरती विशाल मडवी आणि स्ट्रायकिंग एलला उदय तांगडी नव्यानेच मैदानावरती दाखल झाला आहे. हा खेळाडू संघाचा कॅप्टन आहे आणि आज कॅप्टन पदाला न्याय द्यावा लागेल. योग्य ते कामगिरी करावी लागेल, कारण येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 5 धावा इथे बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. इथे खेळण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक केलाय गॅप मध्ये, परंतु फिल्डर आहे तिथे आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. उदय यांच्या बॅट मधून आलाय चौकार. जबरदस्त फटका. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. उदय तांगडी अगदी रंगात आलेत. पहिल्या चेंडूचा सामना करत होते. ओरपी चेंडू होता आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच मध्ये निर्णायक क्षणाला उदय यांच्या बॅट मधून निर्णायक फटका. अर्थात चौकार आलेला आहे. स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची आवश्यकता. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, परंतु येणारे 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. उदय यांचं कौतुक करावं लागेल, कारण मॅचच्या क्रुशल मुवमेंटला तो मैदानावरती दाखल झाला. त्याच्यावरती दबाव होता आणि दबावाला न झुगारता त्याच्या बॅट मधून चौकार देखील आपण पाहिलाय. गोलंदाज तयार. इथे फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि इथे सामना जिंकलेला आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने हा सामना जिंकलाय. जबरदस्त कामगिरी केलेली आहे. तर सोनिका माता मालोडी बी या बलाढ्य संघाचा पराभव अनिल अंकलेश प्रतिष्ठान या खाडी संघाने केलेला आहे. अभिनंदन अभिनंदन अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ. अडलक टपलक विशाल मडवी, रुपेश काटे, निलेश काठे खऱ्या अर्थानं खूप चांगली झुंज या संघाने दिली आणि हा सामना इथे जिंकलेला आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने. आणि या मॅच मध्ये 1 साइड हिरो राहिलाय. अगदी 1 मॅन आर्मी सारखा तो लढला आणि जबरदस्त कामगिरी केली. तब्बल त्याच्या बॅट मधून 2 षटकार आणि 2 चौकार देखील पाहिले. अर्थातच आदित्य तांगडी राहिलेले आहेत या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच हिरो या आदित्य आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय लतीश पाटील देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला